हुंड्यासाठी केलेल्या छळानंतर पुण्यातील वैष्णवी हगवणेनं आत्महत्या केली। यानंतर तिच्या 9 महिन्यांच्या बाळाचे मात्र अतोनात हाल झाले। 6 दिवस हे बाळ हगवणे कुटुंबानं कसपटे कुटुंबापासून लपवून ठेवलं होतं। वरिष्ठ पातळीवरून सूत्र हल्ली आणि अखेर हा चिमुरडा त्याच्या आजी आजोबांकडे म्हणजेच वैष्णवीच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आलाय। पाहूया या रिपोर्टमध्ये। 9 महिन्यांचं बाळ कुशीत आलं आणि कसपटे कुटुंबियांचं दुःख काहीसं हलकं झालं। जग सोडून गेलेल्या वैष्णवीच्या रूपातील नातवानं आजी आजोबांच्या जखमांवर फुंकर घातली आहे। अज्ञात व्यक्तीनं हायवेवर भेट घेत वैष्णवीचं बाळ कसपटे कुटुंबियांकडे स्वाधीन केलं। दुधात साखर विरघळावी इतक्या सहजतेनं हा चिमुरडा मायेच्या माणसांमध्ये मिसळला। बाळ ज्यावेळेस आलं त्यावेळेस मला क्षणभर वैष्णवी गेल्याचं दुःख क्षणभर मी विसरलो, पण बाळ माझ्या ताब्यात आल्यानंतर मला असं वाटलं की क्षणभर माझी लेकच माझ्या हातात आली, म्हणून मला त्याचा थोडासा आनंद झाला। ते बाळाला आज पाहिल्याबरोबर माझी जशी वैष्णवी माझ्या हातात आहे असं मला खूप जाणवलं। एक क्षणभर मी वैष्णवीचं दुःख विसरून आज बाळाला जवळ घेतलं। इतकं मन भरून आले आज माझं की माझी वैष्णवी माझी परत आली आहे असं मला वाटतंय। हगवणे कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीनं 16 मे रोजी गळफास घेत आयुष्य संपवलं। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचं लेकरू कुणाकडे आहे याची स्पष्ट माहिती अद्याप समोर येत नव्हती। एकीकडे लेक गमावलेल्याचं दुःख, दुसरीकडे नातवाचा तपास लागत नसल्यानं कसपटे कुटुंबियांच्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं। मात्र अखेर वरिष्ठ पातळीवरून चक्र फिरल्यानंतर अज्ञात व्यक्तीनं हे बाळ कसपटे कुटुंबियांकडे सुपूर्द केलंय। निर्दयी हगवणे कुटुंबियांमुळे वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या बाळाचे हाल झाले। हगवणे कुटुंबियानं वैष्णवीचं बाळ 6 दिवस कसपटे कुटुंबियांपासून लपवून ठेवलं। सुरुवातीला हे बाळ आत्या करिश्मा हगवणेकडे होतं। अटकेपूर्वी करिश्मा हगवणेनं हे बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे सुपूर्द केलं। निलेश चव्हाण यांच्याकडून हे बाळ राजेंद्र हगवणे यांचे नातेवाईक अण्णा पळवे यांच्याकडे आलं। अखेर हे बाळ अण्णा पळवेंकडून कसपटे कुटुंबियांकडे आलं। पिरंगोटला जात असताना चांदणी चौक क्रॉस केला असेल त्यावेळेला मला एक अज्ञाताचा फोन आला की तुम्ही जे बाळ शोधायला चाललाय ते तिकडे नसून माझ्या ताब्यात येईल, मी बाणेरला तुम्हाला हायवेला भेटेल। आमची मानसिकता अशी आली की आपलं बाळ पहिले ताब्यात घेऊया नंतर त्याला विचारूया, पण तो 2 मिनिटाचा अवधीमध्ये त्याने आमचं बाळ हातात दिलं। आम्ही ते हसायला लागले तर आमचा थोडासा गहीवरून आलो आम्ही, आणि आम्ही 2-4 जण होतो। आम्ही एकरेपर्यंत तो खाली उतरला, गाडीत बसला आणि निघूनही गेला। ते बाळ सुद्धा ज्या वेळेला आधी घ्यायला गेले त्यावेळेला कोण तो चव्हाण व्यक्ती होता ज्याने बंदूक दाखवली, तो कोण आहे त्याला बी शोधून काढायला पाहिजे, आणि तो येईलच, त्यालाही शोधून पोलीस काढतील, त्याच्यावरही कारवाई होईल। अज्ञात इस्माने बाळ दिलं असं कुठेतरी सांगण्यात आलंय, त्यामुळे तो अज्ञात इसम कोण होता, काय होता याची शहानिशा येणाऱ्या दिवसामध्ये पोलिसांकडून नक्की होईल। हे बाळ कसपटे कुटुंबियांकडे देण्यास हगवणे कुटुंब नकार देत होते। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आणि राज्य महिला आयोगानं याची दखल घेतली। त्यानंतर तातडीनं चक्र फिरल्यानंतर हे बाळ कसपटे कुटुंबियांच्या कुशीत आलं। एक प्रकारे मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे। त्यातल्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, पण वैष्णवीचं बाळ हे आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा जो प्रयत्न होता, मी स्वतः CP पिंपरी चिंचवड यांना सांगितलं की पोलिसांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि बाळ सुखरूप राहिलं पाहिजे। त्या दृष्टीनं पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे। हे बाळ वैष्णवीची आई किंवा त्यांच्या घराकडे, त्यांच्या घराला ते मिळालेलं आहे। कालच महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली होती, आणि आज दोन्ही पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट मी टीव्हीवर पाहिलेलं आहे। त्या दोघांनीही सहकार्याची भूमिका आणि 0 टॉलरन्स जे दाखवलं आहे त्याबद्दल माणुसकीच्या नात्याने मी त्यांचे मनपूर्वक दोघांचेही आभार मानते। वैष्णवीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली हगवणे कुटुंबियांवर गुन्हा दाखल झालाय।
नवरा शशांक हगवणेसह तिच्या सासू नंदेला सुद्धा अटक झाली आहे, तर सासरा राजेंद्र हगवणेसह दीर फरार झालाय. अशा परिस्थितीत कायद्यानुसार या बाळाचा ताबा कसपटे कुटुंबियांकडे जायला पाहिजे होता. मात्र हगवणे कुटुंबियानं हे बाळ वेगवेगळ्या कुटुंबियांकडे ठेवत त्याचे हाल केलेत. त्यामुळे आता हगवणे कुटुंबियाला कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे. तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पुणे.